मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपले ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, आपण HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाचा आपण सध्या अभ्यास करत आहोत. मित्रांनो, आज आपण पेपर 2 म्हणजेच ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयाच्या प्रकरण क्रमांक 2 विषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, प्रकरण क्रमांक 2 आपले जे आहे त्याचं नाव आहे नवीन वाहनांची किरकोळ व संस्थापकीय विक्री व पूर्वमालकीच्या वाहनांची विक्री. मित्रांनो, हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपण डीलरशिपमधील नवीन आणि जुन्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न आपण करतो त्याविषयी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आता वाहनाची विक्री जर वाढवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर ग्राहकांना आपण प्रतिसाद कसा द्यावा, तसंच आपल्या वाहनांची विक्री वाढण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या योजना राबवल्या पाहिजेत, ग्राहकांना आपण कुठल्या प्रकारची सूट त्या ठिकाणी दिली पाहिजे, किंवा विमा, तसेच वित्तीय सुविधा. वित्तीय सुविधा म्हणजे वाहन खरेदी करण्यासाठी त्यांना आपण जे कर्ज किंवा वित्तीय पुरवठा जो केला जातो तो कसा आपण त्यांना करू शकतो. आता या वित्तीय पुरवठा करण्यासाठी कुठली कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत, किंवा जर जुन्या वाहनांची जर विक्री करायची असेल तर आजकाल जुन्या वाहनांचा विक्रीचा जो नवीन ट्रेंड त्या ठिकाणी आलेला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा काही लोकांचं असं असतं की 4 वर्ष 5 वर्ष वाहन वापरायचं आणि ते वाहन हे विकून घेऊन नवीन वाहन करतात. सध्या बाजारपेठेमध्ये आपण बघतो की नवीन नवीन प्रकारची अनेक वाहनं बाजारपेठेत येत असतात. त्यामुळं लोकांचा चॉईस जो आहे हा चॉईस त्या ठिकाणी सतत बदलत असतो. एखादं वाहन नवीन बाजारपेठेमध्ये जर आलं तर आपल्याकडचं वाहन त्यांना लगेच जुनं झालं असं वाटतं, त्यामुळे ते नवीन वाहन घेण्यासाठी त्यांची ती धडपड चालू असते. तर अशा वेळेला जुन्या वाहनांची किंमत कशी करायची, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, याची सगळी माहिती जी आहे ही आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आता याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे विक्री चौकशीसाठी डीलरशिपची प्रमाणित पद्धती. म्हणजे विक्री चौकशा. आता विक्री चौकशा म्हणजे काय, तर सेल्स एन्क्वायरी. एखाद्या वाहनाला, एखाद्या व्यक्तीला जर नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तो डीलरला त्या वाहनाविषयी ज्या चौकशा करतो त्याला विक्री चौकशा असं आपण म्हणतो. त्या चौकशांमध्ये काय काय असतं, तो वाहनाच्या किमतीमध्ये काही सूट आहे का, किंवा उत्पादित कंपनीकडून विक्री वाढवण्यासाठी काही नवीन योजना त्या ठिकाणी राबवल्या आहेत का, किंवा त्या वाहनांबरोबर काही गिफ्ट ऑफर केलं आहे का, या संदर्भामध्ये जो ग्राहक असतो तो याची चौकशी करत असतो. या विक्री चौकशीला जर आपण चांगला प्रतिसाद दिला तर वाहन खरेदी करणारे आपल्याला अनेक ग्राहक मिळतात. त्यामुळे वाहनाची विक्री वाढण्यास मदत होते. तर अशासाठी त्या ठिकाणी जर एखादा ग्राहक आपल्याकडे चौकशीला जर आला तर त्याला सकारात्मक आपण प्रतिसाद देणं हे गरजेचं असतं. आता या ठिकाणी आपण विक्री चौकशांना कशा प्रकारे आपण प्रतिसाद दिला पाहिजे यासाठी डीलरशिपला कुठल्या कुठल्या प्रकारची पद्धत अवलंबलेली असते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. यातली पहिली चौकशी जी आहे त्याला आपण म्हणतो टेलिफोन चौकशी किंवा टेलिफोन एन्क्वायरी असं म्हणतो.
आता बहुतांशी काय होतं की मोठमोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी माणसाचं राहण्याचं ठिकाण आणि डीलरची शोरूम याच्यामध्ये खूप अंतर असतं. आपण पुणे, मुंबई किंवा नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जर बघितलं तर या वाहनांच्या शोरूम ज्या आहेत या खूप लांब आहेत. तर अशा वेळेला ग्राहक जो असतो हा पहिल्यांदा काय करतो, तर पहिल्यांदा त्या वाहनाविषयी टेलिफोनवरून चौकशी करतो. आता दूरध्वनीवरून जी चौकशी केली जाते त्याला आपण कसा प्रतिसाद द्यायचा, त्याला त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो की त्याला आपण कसं अटेंड करायचं. तर त्याची काही विशिष्ट पद्धती या ठिकाणी या डीलर्सनी त्यांच्या जे रिसेप्शनिस्ट असतात त्यांना दिलेले असतं. कारण आजकाल बहुतांशी डीलर्सनी काय केलं आहे, तर त्यांचा स्वतःचाच एक सेटअप त्या ठिकाणी उभा केलेला आहे की ज्यांच्या मार्फत त्या ठिकाणी हे चौकशी करण्याचे लोक आहेत यांना वाहनांविषयी माहिती त्या ठिकाणी दिली जाते. आता माहिती जर आपण कुठली कुठली त्या ठिकाणी पद्धत वापरायची ते आपण बघूया. तर सर्वप्रथम काय करायचं, तर आपल्या शोरूममध्ये त्यांनी फोन केला आणि त्याला आवश्यक असणाऱ्या किंवा त्याला आवडणाऱ्या वाहनांविषयी त्यांनी चौकशी केली याबद्दल त्याचे पहिल्यांदा आभार माना. नंतर चौकशीला प्रतिसाद देत असताना त्याला कुठला रंगाविषयी माहिती पाहिजे, कुठल्या मॉडेलविषयी माहिती पाहिजे, त्याची किंमत काय, तर त्याला आवडणारं मॉडेल, त्याला आवडणारं रंग हे उपलब्ध आहे का, किंवा समजा उपलब्ध नसेल तर सांगता कधी उपलब्ध होईल, त्याच्याविषयी त्याला सविस्तर माहिती आपण देणं आवश्यक आहे. तसेच वरील माहिती व उत्पादन सेवेसंदर्भामध्ये तपशीलवार माहिती देण्यासाठी त्या ग्राहकाला त्या ठिकाणी पुस्तिका म्हणजे ब्रॉशर किंवा कॅटलॉग जर आपल्याला उपलब्ध करून देता येत असेल तो त्याला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण त्या ब्रॉशरमध्ये किंवा त्या कॅटलॉगमध्ये वाहनाच्या टेक्निकल बाबींसंदर्भामध्ये किंवा वाहनाच्या त्या मॉडेलविषयी किंवा कंपनीने काय केलं असतं की काही वाहनांमध्ये नवीन नवीन काही सुधारणा केलेल्या असतात. त्यानंतर काही वाहनांचं इतर वाहन त्या ज्या मॉडेलशी अनुरूप असणाऱ्या दुसऱ्या कंपन्यांचं त्याच कॅटेगरीतलं किंवा त्याच प्रकारचं जे दुसरं त्यांचं जे वाहन असेल तर त्यांचं कम्पॅरिझन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं असतं. तर हे ब्रॉशर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. चौकशी करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या गरजा काय आहेत व तुमचं उत्पादन व सेवा त्यांच्या गरजा कशा प्रकारे भागवू शकतं. आता जनरली एखादा माणूस वाहन घेत असताना त्याची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीच्या जो आकार म्हणजे फॅमिलीमध्ये किती लोक आहेत त्यावरून त्या ठिकाणी ते वाहन ठरवत असतं. किंवा जर एखादं कमर्शियल वाहन त्याला जर घ्यायचं असेल तर त्याचं उत्पादन कुठलं आहे किंवा त्याचा व्यवसाय कुठला आहे, तर त्याच्या व्यवसायाला कुठलं मॉडेल किंवा कुठलं वाहन हे ते त्याला जास्त उपयुक्त ठरू शकेल याच्याविषयी जादाची माहिती ही त्याला देणं गरजेचं आहे. त्यानंतर चौकशी करणाऱ्या व्यक्तीला तुमच्याकडून आणखीन काय माहिती हवी असल्यास तुमच्या सोयीच्या वेळेवर किंवा ठिकाणी त्याची भेट घेऊ शकता असं त्याला सांगा. आता मागाशी सांगितलं की बऱ्याच वेळेला कसं होतं की मोठ्या शहरांमध्ये व्यक्तीला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं. तर अशा वेळेला माणूस विचार काय करतो की एखाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी त्या ठिकाणी त्या कंपनीमध्ये किंवा त्या शोरूमला भेट देऊन किती वाजता तो माणूस त्या ठिकाणी भेटेल आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा जादाची माहिती तो देऊ शकेल या संदर्भामध्ये त्याला आपण जादाची माहिती देणं गरजेचं आहे. या दरम्यान जर काही प्रश्न किंवा काही स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा असं त्या व्यक्तीला सांगा. तर बरंच सगळं काय होतं की सगळ्याच गोष्टी ज्या असतात या टेलिफोनवर सांगणं किंवा टेलिफोनवर त्याची माहिती मिळवणं शक्य नसतं.
तर याच्याविषयी जर काही टेक्निकल जास्त माहिती पाहिजे असेल किंवा जादाची जर काही तुम्हाला त्याच्या किमतीबद्दल किंवा त्याच्या किमतीमध्ये असणारी सूट किंवा इतर काही ज्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळणार आहेत ह्याच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी माहिती घ्यावी असं त्याला सांगावं. तुमच्याशी व्यवसाय करण्याची आम्ही आनंदाने प्रतीक्षा करत आहोत असे चौकशी करणाऱ्या व्यक्तीला सांगा. म्हणजे त्यांनी जर चौकशी जर केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गाडी देण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद वाटेल असं त्या व्यक्तीला आवर्जून सांगावं की जेणेकरून त्या ठिकाणी त्या माणसामध्ये त्या गाडी घेण्याविषयी त्याच्यामध्ये एक निश्चित प्रकारची एक इच्छा ही निर्माण होत असते. आता ही झाली टेलिफोन चौकशी. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे ईमेलद्वारे चौकशी. बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्या ज्या असतात या मोठ्या कंपन्या या घाऊक पद्धतीनं अनेक वेळेला वाहनं घेत असतात. तर ज्याला आपण संस्थापक वाहन खरेदी असं म्हणतो. तर अशा वेळेला कंपनीमार्फत काय केलं जातं तर ईमेलद्वारे एक ईमेल पाठवून त्याला आवश्यक असणाऱ्या वाहनाच्या मॉडेलविषयी ही चौकशी केली जात असते. तर ही मेल मिळाल्यानंतर ही ईमेल मिळाल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर चौकशी करण्याची व्यक्तीची ईमेल ही आपण पहिल्यांदा रिसीव्ह करून घेतली पाहिजे. या मेलमध्ये त्याला काही जर शंका असेल तर त्याचं निरसन त्याला रिटर्न मेल करून त्याचं स्पष्टीकरण त्याला आपण द्यायचं असतं. त्यानंतर त्याच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांना आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणं हे गरजेचं आहे. तसंच जर आणखीन काही तुम्हाला शंका असेल आणखीन जर माहिती हवी असेल तर आपण त्याला कॉल करावा आणि त्यांच्या शंका ज्या आहेत या आपण निरसन करून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक वाहन त्या व्यक्तीला विक्री करण्याची आपल्याला एक इच्छा आहे हे त्यामध्ये त्याला दर्शवणं हे गरजेचं असतं. आता याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे चौकशीसाठी आलेली व्यक्ती. आणि या ठिकाणी हे जे तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे हे एका कंपनीचं शोरूम या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. त्या शोरूममध्ये बऱ्याच वेळा लोक काय करतात की सुट्टीच्या दिवशी किंवा त्याला ज्यावेळेस सणवार असतात त्याच्या आधी या आपल्या भारतामध्ये साधारणतः काय होतं एक 3.5 मुहूर्त ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये दसरा आहे दिवाळी आहे पाडवा आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याकडं किंवा गणपती असतात अशा कालावधीमध्ये आपल्याकडं वाहन खरेदी करणं अशी एक प्रथा आहे. त्यावेळेला काय होतं की या सणांच्या आधी वाहन खरेदी करणारी इच्छुक व्यक्ती जी असते ती काय करते शोरूमला प्रत्यक्ष ही भेट देत असते. आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती तुमच्या शोरूमला भेट देते तर त्यावेळेला त्याचं स्वागत कसं केलं पाहिजे आपण ते आपण बघूया. यामध्ये चौकशी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचं पहिल्यांदा स्मित हास्य करून स्वागत करा. त्याचं वेलकम करा. त्याला खुर्चीवर आसनस्थ होण्यास सांगा. त्यानंतर त्याची वैयक्तिक पहिल्यांदा माहिती विचारून घ्या. ते कुठल्या गावाचे आहेत ते काय व्यवसाय करतात किंवा ते काय नोकरी करतात त्यांना कुठल्या प्रकारचं वाहन पाहिजे कमर्शियल वाहन पाहिजे आहे का त्याला प्रायव्हेट वाहन पाहिजे आहे याची पहिल्यांदा सविस्तर चौकशी त्याची करून घेणं गरजेचं आहे. त्या वाहनाविषयी त्यांच्या ज्या काही शंका असतील त्या नीट ऐकून घ्या. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की आलेला व्यक्ती जो असतो आजकाल काय झालेलं आहे की या माहिती तंत्रज्ञानामुळं लोकांना वाहनाविषयी आधीच माहिती मिळते. काही टेक्निकल माहिती असते किंवा काही वाहनाविषयी नवीन काही फीचर्स कंपनीने त्या ठिकाणी दिले असतात याच्याविषयी काही माहिती असते. तर याच्याविषयी त्याला काही शंका असतात तर ते पहिल्यांदा शंका नीट ऐकून घ्या. त्या शंका ऐकून घेतल्यानंतर त्याला योग्य तो सल्ला द्या.
आणि जर एवढं होऊनही जर त्याला त्याच्या मनामध्ये काही जर शंका राहत असतील तर जागेवर उठून, आता या ठिकाणी आपल्याला दाखवले बघा, जागेवर उठून तो सेल्समन जो आहे हो त्या ठिकाणी तो वाहनाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी त्याला वाहनाविषयीच्या किंवा वाहनामध्ये जे काही फीचर्स आहेत या संदर्भामध्ये हा जो सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो तो त्या ग्राहकाला त्या ठिकाणी माहिती देत असतो. आता हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसामध्ये जर वाहन खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये जर काही इच्छा निर्माण झाली तर त्याला रीतसर एक कोटेशन द्या. आणि कोटेशन घेतल्यानंतर किंवा तुम्ही दिलेली माहिती सगळी त्याला ऐकल्यानंतर त्याची त्याचं समजा शंकांचं निराकरण झालं असेल आणि ती वाहन घेण्यासंदर्भामध्ये त्याच्यामध्ये जर इच्छा जर निर्माण झाली असेल तर त्याला विक्रीची चालन पद्धती म्हणजे वाहन खरेदी करण्यासंदर्भामध्ये त्याला असणारी जी काही चालन पद्धती आहेत त्या पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब करून लगेचच त्याला वाहन घेण्यासाठी त्या ठिकाणी उद्युक्त करावं. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे डीलरशिप आणि OEM ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कडून उपलब्ध विक्रीय वृत्ती व सवलतींच्या सुविधा. म्हणजेच ज्या वेळेला एखादा डीलर त्याच्याकडं जी वाहनं असतात त्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी तो काय काय मार्ग अवलंबतो त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. विक्रीय वृद्धी म्हणजे विक्रीच्या प्रमाणात वाढ घडवून आणणे हे होय. जेव्हा वाहनाची विक्री वाढते तेव्हा त्या डीलरचं नफ्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असतं. विक्री झालेली वाढ ही विक्रेत्याच्या व्यवसायाच्या प्रगतीचा एक महत्वाचा निर्देशांक सुद्धा असतो. त्यावेळेला एखादा विक्रेता जास्तीत जास्त वाहन विकतो त्यावेळेला त्याचा होणारा जो नफा आहे तो नफा त्या व्यक्तीचा किंवा ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा फायद्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होऊन येत असते. विक्री वृद्धी म्हणजे मार्केटिंगचा असा एक भाग आहे की ज्यामध्ये विक्री वाढवण्याकरता केलेले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न समाविष्ट असतात. त्यामध्ये असे प्रयत्न समाविष्ट असतात की ज्याच्यामुळे ग्राहक खरेदीला उद्युक्त होईल यासाठी त्या ठिकाणी काही आकर्षक अशा पद्धतीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. आता हे प्रयत्न कुठल्या पद्धतीचे असतात तर ही वाहन विक्री वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यातला पहिला जो आपण प्रयत्न आहे त्याला आपण म्हणतो रोड शोज. इथं आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वाहन दाखवलेलं आहे. या वाहनावर त्या विशिष्ट कंपनीचं असा त्या ठिकाणी एक मंडप त्या ठिकाणी घातलेला असतो आणि त्याच्यामध्ये ही वाहन जे नवीन मॉडेल जे बाजारामध्ये आलेले आहे हे मॉडेल त्या ठिकाणी त्यामध्ये ठेवून हे वाहन जे असतं हे संपूर्ण गावामध्ये हे फिरवलं जातं आणि त्याच्याद्वारे या ठिकाणी त्या वाहनाची आपण प्रसिद्धी करत असतो. रोड शो ही एक व्यवसायाची विपणन व जाहिरात करण्याची एक परिणामकारक पद्धती आहे. रोड शोद्वारे आपल्या संभाव्य ग्राहकाशी संपर्क साधून त्याद्वारे संभाव्य ग्राहकाची म्हणजे संभाव्य ग्राहक म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही एखादं मॉडेल नवीन बाजारामध्ये आणलेलं आहे तर ते मॉडेल खरेदी करणारा ग्राहक कोण आहे हे तुम्हाला माहित नाही आहे. परंतु ते मॉडेल तुम्ही जर प्रदर्शन केल्यानंतर ते मॉडेल ज्या लोकांना आवडेल तो तुमचा संभाव्य ग्राहक असतो. त्याला आपण संभाव्य ग्राहक असं आपण म्हणूया.
आता या पद्धतीत काय केलं जातं, तर एखाद्या मोठ्या वाहनावर प्रदर्शन करायचे वाहनाचे मॉडेल मांडून कंपनीच्या नावाचा व कंपनीच्या चित्राचा फलक लावून ते वाहन शहरांच्या रस्त्यांवर फिरून त्याद्वारे वाहनाची प्रसिद्धी केली जाते आणि यामुळे वाहनाकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात. अशा प्रकारे वाहनाची जाहिरात होऊन त्या वाहनाचं विक्री वाढण्यास मदत होते. रोड शो मध्ये लोकांना गाडीचे माहितीपत्रक दिले जातात, तसेच त्याविषयी आवश्यक माहिती सुद्धा सांगितली जाते. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं की इथं वाहनं त्या ठिकाणी ठेवली असतात आणि सेल्समन जे असतात या ठिकाणी इथं उभे असतात. त्यातला एक जण काय करतो, तो माईकवर त्या वाहनांच्या मॉडेलविषयी तो माहिती तुम्हाला देत असतो आणि दुसरा एक जो सेल्समन असतो तो काय करतो, तर त्या मॉडेल संदर्भामध्ये त्या वाहना संदर्भामध्ये काही माहिती पत्रकं जी असतात ही माहिती पत्रकं त्या ठिकाणी लोकांमध्ये वाटण्याचं काम करत असतात. याच्याशिवाय रोड शो साठी काही नाविन्यपूर्ण कल्पना खालीलप्रमाणे आहेत. यामध्ये एक, वाहन पेंट करून त्यावर योग्य प्रकारचे कंपनीचे लोगो व स्लोगन हे पेंट केली जातात. पेंटिंग करताना चांगल्या दर्जाचा रंग वापरून चांगले आकर्षक कलर कॉम्बिनेशन व डिझाईन केली जाते की जेणेकरून त्या वाहनाकडे लोकही आकर्षित होतात. आज आपण बघतो की काही दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर अशा प्रकारचे पेंटिंग करून त्यामध्ये वाहनाचे लोगो किंवा त्या संदर्भामध्ये काही असणारी आवश्यक माहिती जी आहे की त्या ठिकाणी पेंट केली जाते आणि त्याच्याकडं लोकही आकर्षित होत असतात. याच्यामुळे काय होतं, तर त्या वाहनाची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होते. एखाद्या ठिकाणी स्टंट शोचे आयोजन केले जाते. जेव्हा अशा ठिकाणी जास्त लोक जमा होतात त्यावेळेस लोकांचा उत्साह वाढण्यास मदत होतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं की स्पोर्ट्स बाईक सारखे ज्या काय आजकाल नवीन ज्या बाईक आलेल्या आहेत, या बाईकद्वारे त्या ठिकाणी काही स्टंट शो आयोजित केले जातात आणि स्टंट शो बघायला लोकांची गर्दी होते. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्या वाहनाच्या टेक्निकल बाबींसंदर्भात त्या वाहनाच्या उपयुक्तते संदर्भात माहितीतून त्या वाहनाकडं किंवा त्या मॉडेलकडे लोकांना आकर्षित केलं जातं. एखाद्या स्थानिक ख्यातनाम व्यक्तीला म्हणजे सेलिब्रिटी जर आपण म्हणू, त्याला त्या गाडीपाशी बोलवून त्याच्या ठिकाणी फोटो काढले जातात. आता त्या माणसाला बघायला म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्या वाहनाचं आपण प्रमोशन हे करू शकतो. याशिवाय काही ठिकाणी जादूगार, गायक, डान्सर अशा लोकांचे स्टेज शो घेऊन त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या वाहनाचे त्या ठिकाणी प्रदर्शन हे केलं जातं. आता या वाहनाच्या प्रसिद्धी करण्याचा हा एक भाग झाला. तर दुसरा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो मॉल ऍक्टिव्हेशन. मॉल ऍक्टिव्हेशन म्हणजे काय, तर आजकालच्या मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा बहुतांशी सगळ्या शहरांमध्ये आजकाल मोठमोठे मॉल त्या ठिकाणी असतात. त्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी शनिवार रविवारी किंवा काही सणावारी दिवशी खूप गर्दी होत असते. आणि आजकाल हा जो नवीन ट्रेंड जो आहे की मॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणी शॉपिंग करायचं, तर याचा फायदा या ठिकाणी कंपन्या घेत असतात. आणि या ठिकाणी तुम्हाला एक चित्रामध्ये मॉल दाखवलेला आहे. या मॉलमध्ये एक विशिष्ट जागी लोकांना दिसेल अशा ठिकाणी त्या ठिकाणी वाहनांची जी वाहनं ठेवली जातात आणि ती लोकांच्या नजरेस पडतील आणि त्याच्याविषयी माहिती त्यांना मिळेल अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची ठेवून केलं असते की ज्याच्यामुळं वाहनाविषयी जास्तीत जास्त अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याची माहिती लोकांना मिळते. याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे कॅनपी प्रमोशन. आता याच्यामध्ये काय केलं जातं, इथं आकृती मी तुम्हाला दाखवले की एक कापडी मंडप या ठिकाणी घातला जातो. कापडी मंडप घालून त्यामध्ये वाहन ही ठेवली जातात. या मंडपामध्ये छत्री किंवा टेंट यावर कंपनीचं नाव, कंपनीचा लोगो हा लावलेला असतो. तसेच याच्याबरोबर काही सेल्स एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी उभे असतात आणि ते त्या वाहनाच्या टेक्निकल बाबींविषयी लोकांना माहिती देतात. तसंच त्याचं ब्रॉशर हे
वाटण्याचं काम करत असतात. याच्यानंतरचा जो पुढचा जो आहे तो म्हणजे कर्ज व एक्सचेंज मेळा. तर बऱ्याच वेळेला कंपनी काय करते की तुमचं जुनं वाहन द्या आणि नवीन वाहन घेऊन जा, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. तर काही वेळेला आपण बघतो की मागाशी सांगितल्याप्रमाणे एखादं वाहन 4 ते 5 वर्ष वापरल्यानंतर तो आजकालच्या लोकांना नवीन वाहन घ्यायचं असतं. बाजारामध्ये काय असं आजकाल नवीन नवीन मॉडेल येतात. ती घेण्याची सगळ्यांची इच्छा असते. पण आपल्या दारात असलेली जी गाडी आहे त्या गाडीचं काय करायचं, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मग कंपन्या काय करतात की तुमची गाडी आम्हाला विका आणि आमची नवीन गाडी तुम्ही घेऊन जावा. अशा प्रकारचे त्या ठिकाणी हे एक्सचेंज मेळा त्या ठिकाणी हे आयोजित केला जातो. आणि एक्सचेंज मेळ्यामध्ये तुमच्या जुन्या गाडीची किंमत तुम्हाला देऊन नवीन वाहन हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. तर त्याच ठिकाणी मग कर्ज लोन देण्यासाठी कर्ज मेळा किंवा लोन मेळा सुद्धा त्या ठिकाणी दिलेला असतो. त्यामध्ये नावाजलेल्या बँका ज्या असतात या बँकांचे प्रतिनिधी इथे तुम्हाला दिसतील आणि ते तुम्हाला ग्राहकाला त्या ठिकाणी कर्ज मिळवून देण्यासाठी तर कुठली कागदपत्र लागतात किंवा कशा प्रकारचे त्यांच्या काही स्कीम काय आहेत की नवीन गाडी घेण्यासाठी काही काही वेळेला बँका काय करतात की त्याच्या व्याजदरामध्ये थोडीशी सूट देतात की जेणेकरून त्या ठिकाणी ग्राहकाला आपण आकर्षित केलं जातं आणि ग्राहकाला बँकेमध्ये त्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत नाहीत. त्या एकाच ठिकाणी त्या एकाच टेबलवर त्या ठिकाणी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून तर ताबडतोब वित्तीय सहाय्य हे दिलं जातं. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे प्रमोशनल टेस्ट ड्राईव्ह. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ते वाहन आवडलेलं असतं, परंतु त्या वाहनामध्ये ज्या काही नवीन सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असते. अशा वेळेला त्या ग्राहकाला विनामूल्य वाहन चालवण्याची एक टेस्ट ड्राईव्ह ज्याला आपण म्हणतो ही त्या ठिकाणी त्याला दिली जाते की जेणेकरून ते चालक वाहन चालवून त्या नवीन जे काही फॅसिलिटीज किंवा नवीन जे काही टेक्निक त्या वाहनामध्ये वापरलेलं आहे याच्या संदर्भामध्ये तो त्या ठिकाणी माहिती घेतो. त्यामध्ये त्यावर काही जर शंका असतील त्या शंकांचं त्या ठिकाणी निराकरण करून घेतो आणि त्या ठिकाणी निर्णय घेणं ते वाहन खरेदी करणं तर निर्णय घेण्यासाठी त्याला सोपं ठरतं. डीलर ते ग्राहकाच्या विनंतीवरून ग्राहकाला टेस्ट ड्राईव्ह करण्याची परवानगी देतात. बऱ्याच वेळेला ग्राहक टेलिफोनवरून सुद्धा टेस्ट ड्राईव्ह घेण्याची डीलरची परवानगी मागतात. त्यावेळी डीलर विक्री कर्मचाऱ्याकडून ग्राहक ज्या ठिकाणी आहे म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेला कसं होतं की मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्ही त्या शोरूमला जाऊ शकत नाही. तर अशा वेळेला तुम्ही फोन करून कंपनीमध्ये जर टेस्ट ड्राईव्हची जर त्या ठिकाणी मागणी केली तर डीलर त्या ठिकाणी जो विक्री प्रतिनिधी जो असतो त्याला त्या ग्राहकाच्या घराच्या ठिकाणी ऑफिसच्या ठिकाणी जिथं त्याला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी ती गाडी घेऊन जातो आणि त्याला तिथं टेस्ट ड्राईव्ह देतो. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे स्थानिक स्पर्धांचे आयोजन करणे. आता बऱ्याच वेळेला काय केलं जातं की वाहनाचं प्रमोशन करण्यासाठी काही स्थानिक स्पर्धा या ठिकाणी केल्या म्हणजे काही कुस्त्यांची असतात किंवा टेनिस बॉल स्पर्धा असेल किंवा आजकाल आपण बघतो की IPL मध्ये त्या ठिकाणी नवीन नवीन वाहनं ही त्या ठिकाणी ठेवली आहेत, बक्षीस म्हणून ठेवलेली असतात. मारुती असेल, हुंडाई असेल, टाटा असेल तर त्यांचे नवीन नवीन मॉडेल ही या ठिकाणी बक्षीस म्हणून मॅन ऑफ द मॅचचे बक्षीस म्हणून त्या ठिकाणी ठेवले जातात की ज्याच्या माध्यमातून त्या वाहनांचं ते प्रमोशन हे केलं जातं. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्राइस पॅक. प्राइस पॅक म्हणजे काय तर ग्राहकांना वाहनाची नियमित किमतीत बचत होण्यासाठी वाहनाची एक विशिष्ट किंमत ही त्या ठिकाणी दिली जाते. त्याला ऑफर प्राइस आपण म्हणतो. त्याला ऑफर प्राइस किंवा प्राइस पॅक असं म्हणलं जातं. बरेच विक्रेते आपली विक्री उद्दिष्ट गाठण्यासाठी दरवर्षी ग्राहकांना प्राइस पॅक देऊन त्या ठिकाणी आपली व्यवसाय वृद्धी ही करत असतात.
त्याचबरोबर वाहनाबरोबर काही विशिष्ट गिफ्ट हे दिले जातात. आता प्रत्येक डीलरला त्या ठिकाणी कंपनीने एक टार्गेट दिलेलं असतं. ते टार्गेट अचीव्ह जर केलं तर त्याला एक तर त्याचा व्यवसाय तर वाढतोच, शिवाय कंपनीकडून सुद्धा त्याला काही त्या डीलरला सुद्धा काही बक्षीस मिळतं किंवा त्याला काही सोयी सुविधा मिळतात. तर त्यासाठी तो वेगवेगळ्या ज्या युक्त्या अशा असतात या लढवत असतो. त्यातला एक प्रकार म्हणजे प्राइस पॅक. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रीमियम व भेटवस्तू. बरेच डीलर ऑलॉय व्हील, बॉडी कव्हर, कार्पेट, डोअर वायझर, फॉग लाईट, स्टिरिओ सिस्टीम, सीट कव्हर आणि कार केअर संदर्भातल्या भेटवस्तू या वाहनांबरोबर देऊन त्या ठिकाणी ग्राहकाला खुश करण्याचा प्रयत्न करत असतात. वारंवारता कार्यक्रम. वारंवारता कार्यक्रम म्हणजे काय, तर समजा तुम्ही पहिल्यांदा एखाद्या विशिष्ट कंपनीची गाडी वापरत असाल, अशाच वेळेला ती कंपनीचं एक नवीन मॉडेल बाजारामध्ये जर आलं असेल किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही तुमच्या नातेवाईकाला, पै पाहुण्याला तर त्याच कंपनीचं वाहन त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला त्या शोरूममध्ये घेऊन जाता आणि मी तुमच्याच कंपनीचं वाहन वापरतो किंवा आजपर्यंत मी तुमचीच गाडी वापरली असं त्या ठिकाणी त्या डीलरला सांगतो. तर अशा वेळेला त्या ग्राहकाला खुश करण्यासाठी कंपनी काय करतो की त्या जे नवीन जे वाहन तो घेणार आहे त्याच्यात 2% किंवा 3% त्याला सूट देतो, की जेणेकरून त्या ग्राहकाला वाहन खरेदीसाठी उद्युक्त केलं जातं. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वाहनाची वॉरंटी. तर काही डीलर काय करतात की कंपनीची वॉरंटीचा जो पिरियड असतो हा ठराविक असतो. याच्या व्यतिरिक्त काही एक्सटेंडेड वॉरंटी ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची वॉरंटी त्या ठिकाणी वाहनावर जाहीर करतो, की जेणेकरून ग्राहकाला ती वाहन खरेदी करताना थोडंसं सुरक्षितही वाटतं. याच्यानंतरचा जो भाग आहे जे वाहन विक्रीचे ठिकाण. आता वाहन विक्रीचं ठिकाण म्हणजे काय, तर जर तुमची शोरूम जी आहे कंपनीने सांगितल्याच्या मानकाप्रमाणे तुम्ही तयार केलेली शोरूम जी आहे ही जर बाजारपेठेच्या ठिकाणी जर असेल, गर्दीच्या ठिकाणी जर असेल, तर अशा ठिकाणी तुमच्या वाहनाचं प्रमोशन जे आहे त्या वाहने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास त्या ठिकाणी मदत होते. याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे व्यापार विक्रीय वृद्धी पद्धती. म्हणजे व्यापार वाढवण्यासाठी कंपन्या काय करतात की किमतीत सूट देणे. यामध्ये उत्पादकाकडून डीलरला वाहनाच्या किमान किमतीमध्ये सूट दिली जाते. ही सूट ठराविक विक्री उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर कंपनीकडून दिली जाते. यामुळे डीलरला विक्री उद्दिष्ट करण्यासाठी तो जोराचे प्रयत्न करतो. म्हणजे या ठिकाणी जसं डीलर हा ग्राहकासाठी काही कार्यक्रम आखतो विक्री वाढवण्यासाठी, तसंच कंपन्या सुद्धा या ठिकाणी या डीलरला काही सूट देणे किंवा त्याला उद्दिष्ट जे आहे त्याला पार करण्यासाठी त्याला काही आपण थोडीशी लालूच असं म्हणतो ही त्या ठिकाणी दिली जाते, की जेणेकरून तो डीलर सुद्धा जास्तीत जास्त वाहनं विक्री करण्यासाठी प्रयत्न करत असतो. याच्यानंतर व्यापार व विक्रीय वृत्ती, विक्री दर, विक्रीय वाढ पद्धती. म्हणजे काय, तर उत्पादन करणारी कंपनी जागतिक प्रसिद्ध ऑटो प्रदर्शन ज्याला ऑटो एक्सपो किंवा जिनेवा मोटर शो असं म्हणतो, या ठिकाणी या कंपन्या भाग घेतात. जे नवीन मॉडेल हे बाजारामध्ये आणलेलं असतं ते या ठिकाणी ठेवून जास्ती ग्राहकांमध्ये त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी केली जाते. आता भारतामध्ये त्या ठिकाणी दिल्लीमध्ये हे ऑटो एक्सपो भरतो. या ऑटो एक्सपोमध्ये देशातील तसेच परदेशीच्या बनावटीच्या ज्या अनेक वाहनं जी आहेत ते याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांची त्या वर्षातली जी नवीन मॉडेल बाजारामध्ये आलेली आहेत ती मॉडेल ते सादर करतात आणि त्या ठिकाणी त्या वाहनांना खूप
मोठ्या अशा प्रकारचं कव्हरेज मिळतं किंवा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे विक्री स्पर्धा. डीलर्सने जास्तीत जास्त वाहनांची विक्री करावी म्हणून उत्पादक कंपनी विक्री स्पर्धा घेते. यामध्ये जास्त विक्री करणाऱ्या डीलरला कंपनीकडून बक्षीस दिले जाते. मागाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रकारची लालूस या ठिकाणी डीलरला दिली जाते. मग अशामध्ये जास्तीत जास्त विक्री करणारा जो कोण ग्राहक आहे त्याला डीलर ऑफ द इयर अशा प्रकारे त्याला बक्षीस दिलं जातं आणि त्याला प्रोत्साहित केलं जातं. जास्तीत जास्त त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी त्याला प्रकारे प्रोत्साहित केलं जातं. इतर बक्षिसे जसे डीलरसाठी परदेश दौरा आयोजित करणे, त्याला कॅश डिस्काउंट देणे, अशा प्रकारचे बक्षीस त्या ठिकाणी दिले जातात. बऱ्याच कंपन्या ग्रामीण भागातील लोकांची विक्री कर्मचारी म्हणून नेमणुका करतात व प्रशिक्षण देतात की जेणेकरून त्या भागामध्ये वाहनांची विक्री ही जास्त करता येते. म्हणजे अगदी रुरल एरियापर्यंत, अगदी खेडेगावापर्यंत सुद्धा आपल्या वाहन हे पोचावं यासाठी त्या भागातल्या लोकांना कंपनीमध्ये बोलवून त्यांना विशिष्ट प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्याद्वारे वाहनांची विक्री जी आहे ही वाढवण्याचा प्रयत्न केले जातात. तर मित्रांनो, आज आपण या प्रकार क्रमांक 2 मध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आत्ता जे काही तुम्हाला मी सांगितलं हे आपल्या सगळ्यांना समजलं असेल असं या ठिकाणी मी स्वतःची समजूत करून घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.